सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आजचा विषय आहे आरक्षण व सशक्तीकरण वर बाबासाहेबांचे विचार. तसं पाहिलं तर पहिल्यांदाच नागपूरमध्ये या विषयावर बोलल्या जात आहे. बरेच ऐकलं, बऱ्याच लोकांना ऐकलं, पण या विषयावर कोणी बोलत नाही आणि मी प्रयत्न करत आहोत आणि याच्याकरता प्रयत्न करण्याची हिंमत करत आहोत की तुम्ही आपण सगळे एकच आहोत, तर कमी जास्त काही झालं तर सांभाळून घ्याल या अपेक्षेने हा विषय मी तुमच्या पुढे ओपन करत आहे. तसं हा विषय फार सेन्सिटिव्ह आहे आणि बरेचसे प्रश्नही निर्माण होतात या विषयात. कारण की आजपासून जवळपास 3 वर्ष आधी माझ्या डोक्यात एक प्रश्न आला होता की या देशातली सरकार, या देशातली ब्राह्मणवादी मंडळी जेव्हा आरक्षणाचा प्रश्न येतो तर एवढे अस्वस्थ का होतात, एवढी प्रतिक्रिया का देतात, हा पहिला प्रश्न आला माझ्या डोक्यात. आणि दुसरा प्रश्न जो माझ्या डोक्यात आला तो असा की आमचा समाज केवळ आरक्षणाचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हाच का जागृत होतात, इतर प्रश्न येतात तेव्हा का जागृत होत नाही. आणि म्हणून मागच्या 3 वर्षापासून मी विचार करत आहे की संविधानामध्ये जे आरक्षणाला घेऊन जी काही तरतूद करून ठेवण्यात आली, कुठे त्याच्यामध्ये चूक आहे काय, हा प्रश्न निर्माण होत आहे. का सरकार किंवा ब्राह्मणवादी मानसिकता एवढ्या सहजतेने आरक्षणाचा खेळ खंडोबा करतात आणि आम्हाला त्याच्यात एंगेज करून ठेवतात, सहभागी करून ठेवतात. आणि म्हणून जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात तर मी मागे जाऊन विचार करतो की बाबासाहेबांनी याच्यावर आपले काय मत मांडले. हा विषय तसा आहे कठीण आणि मी त्याला सोपं करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तुम्हाला सुद्धा थोडं डोक्याला ताण द्यावं लागेल आणि समजून घ्यायचा प्रयत्न करावा लागेल. कारण की एक दिवस असा नक्कीच येईल की कदाचित आरक्षण राहणार नाही, तशी प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि मग तेव्हा ही अडचण आमच्या डोक्यात निर्माण नको व्हायला पाहिजे की आता काय. मी आरक्षणाच्या विरोधात नाही हे मी आधीच स्पष्ट करतो, कारण की जेव्हा हे प्रश्न माझ्या डोक्यात आले तेव्हापासून मी बरेच लोकांसोबत चर्चा करत होतो. काही लोकांचं असं मत निघालं की तू आरक्षणाला विरोध करत आहे. काही लोकांना धक्काच बसला की हा कोणता विषय काढला. आणि म्हणून आज आपल्या पुढे हा विषय मी ठेवायचा प्रयत्न करतो आहे. हा विषय ठेवत असताना आज मी 50% प्रवचन देईल आणि 50% तुमच्याकडूनच जे काढायचं ते काढेल. म्हणून तुम्ही मानसिकरित्या तयार राहा. कठीण काही नाही जे मी तुमच्याकडून काढू इच्छितो, पण लवकर लवकर बोला जे मी विचारेल ते, जेणेकरून आपण वेळ वाया घालवता कामा नये. पहिला प्रश्न, आरक्षण कुणी दिलं आम्हाला, हे उत्तर लक्षात ठेवा. हे उत्तर लक्षात ठेवा, कारण की या उत्तरासोबत या प्रश्नाचे बद्दल माझे थोडे वेगळे मत आहे. दुसरी गोष्ट, सशक्तीकरण म्हणजे काय. आपला हा विषय आहे ना, सशक्तीकरण. सशक्तीकरण म्हणजे काय. मजबूत करणे. कसं मजबूत करणे. हा, असं फटाफट सांगत चला म्हणजे आपण लवकर लवकर हा विषय कंप्लीट करू. नाही तर मी आज विचार करत होतो की 2 क्लासमध्ये मला वाटावं लागेल हा विषय. तुम्ही जर लवकर लवकर बोलले तर आपल्याला कंप्लीट करायला बरं होईल. सशक्तीकरण म्हणजे काय. सशक्त, एक सशक्त माणूस आहे, पैलवान हा सशक्त असतो. मजबूत. बर, मानसिकरित्या. आता सामाजिकरित्या सांगा काय सशक्तीकरण म्हणजे काय.
अजून बरं, तुम्हाला सर्वांना हिंदू कोड बिल माहित आहे ना? ज्यांना नाही माहित ते हात वर करा. हा, चला ठीक आहे, छान. म्हणजे इतरांना सगळ्यांना माहित आहे, हे फार चांगली गोष्ट आहे. 4-5 लोक सोडून सगळ्यांना हिंदू कोड बिल माहित आहे. काय आहे हिंदू कोड बिल मध्ये? इकडे हात नव्हते उठले. हिंदू कोड बिल मध्ये काय आहे? स्त्रियांकरता हक्क आहे. कोणत्या स्त्रियांकरता? सर्वच. सर्व स्त्रियांकरता हक्क आहे. हे हक्क दिल्याने काय झालं? स्त्रियांचा काय फायदा झाला? बरं, मागवून सांगा ना. मागे हातच नव्हते उठले, मागवून सांगा ना. सगळे ज्ञानी लोक बसले आहेत मागे. म्हणजे ते कहावत आहे ना, ज्ञानी से ज्ञानी मिले तो ज्ञान दुगना होय. थोडं मलाही ज्ञान मिळेल तर. हा, सांगा. बरं, हा, हे बरोबर आहे सगळं. पण आता एक गोष्ट सांगा, हे जे हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून जे मिळालं महिलांना, ते काढून घेता येते काय? ते हिरावून घेता येते काय? का नाही? मग आरक्षण काढून घ्यायची भाषा का वापरतात? म्हणजे सशक्तीकरण आणि आरक्षण याच्यात फरक आहे, लक्षात घ्या. तुमच्या म्हणण्यानुसार जे हिंदू कोड बिलच्या माध्यमातून संपूर्ण महिलांना, मग ती ब्राह्मणाची असो, वैश्य, शूद्र, क्षत्रिय, अतिशूद्र आणि त्याच्या खाली जे काही पंचमा वगैरे जे काही असतील, त्या सगळ्या महिलांना अधिकार देण्यात आले. तर हिंदू कोड बिल जे आहे हे नक्की आहे ना, हे वापस घेतल्या जाऊ शकत नाही. नक्की हिरावून घेतल्या जाऊ शकत नाही. तर हिंदू कोड बिल असा एक अधिकार आहे जो बाबासाहेबांनी संपूर्ण महिला वर्गाला तो अधिकार दिला आणि तो हिरावून घेतल्या जाऊ शकत नाही. काय याला आरक्षण म्हणणार तुम्ही? किंवा महिलांमध्ये केवळ 30% महिलांना हिंदू कोड बिल लागू होईल, हे झालं आरक्षण? असं आहे काय? म्हणजे सरसकट जो महिला समाज आहे, जो महिला वर्ग आहे, त्यांना मजबूत करणे, सबलीकरण करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि अशा प्रकारे सबलीकरण करणे की ते हिरावून घेतल्या जाऊ शकत नाही, याला म्हणतात सशक्तीकरण. मग प्रश्न हा निर्माण होतो की बाबासाहेब सशक्तीकरणाच्या पक्षामध्ये होते की आरक्षण देण्याच्या पक्षामध्ये होते? तुम्ही तर आताच म्हटलं आरक्षण दिलं बाबासाहेबांनी, असं चुकीचं का सांगतं मला? एक तर मी चूक असेल किंवा तुम्ही चूक असाल, दोन पैकी काहीतरी व्हायला पाहिजे. बाबासाहेब कशाच्या फेवर मध्ये होते? आरक्षणाच्या नाही. आलं कुठून आरक्षण? शिक्षणातून. हे बघा, बाबासाहेबांना जेव्हा तुम्ही अभ्यास करताना असे आडवी तेवढे प्रश्न तुमच्या डोक्यात यायला पाहिजे, तर बाबासाहेब समजेल. नाहीतर सरळ सरळ वाचाल तर ते जसं आपण एक उपन्यास वाचतो ना, कादंबरी, तसं वाचणं होईल. तर हा एक मुद्दा तुम्हाला दिसेल की ठीक आहे, जेव्हा संविधान बनलं तेव्हा बाबासाहेबांनी
आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये करून ठेवली हे स्पष्ट आहे. पण ती तरतूद का करावी लागली हे आपण पुढे चालून पाहू. असा कोणता प्रसंग निर्माण झाला होता की बाबासाहेबांना संविधानामध्ये ती तरतूद करावी लागली, हा एक भाग आहे. आणि सशक्तीकरण म्हणजे जसं तुम्ही हिंदू कोड बिलच्या माध्यमातून बोललात की एखाद्या समाजाला, एखाद्या वर्गाला, जसं स्त्री वर्गाला बलशाली बनवणे, जे मानवी अधिकार त्या वर्गाकडून, त्या समाजाकडून हिरावून घेतलेले होते आधी या व्यवस्थेने, ते अधिकार त्यांना परत मिळवून देणे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांना बलशाली बनवणे, याला म्हणतात सशक्तीकरण. आणि म्हणून आपण पाहतो की हिंदू कोड बिलच्या माध्यमातून जे एक महिलांमध्ये जो एक क्रांतिकारी बदल आला की महिला शिकू लागल्या, प्राईम मिनिस्टर झाल्या, प्रेसिडेंट ऑफ इंडिया झाल्या, पायलट झाले, IAS ऑफिसर्स झाले, हे कशामुळे झालं? हिंदू कोड बिलनी जे आधी हिंदू व्यवस्थेमध्ये महिलांना कमी लेखून, नीच लेखून त्यांना बंदिस्त करून ठेवलं होतं, त्या परिस्थितीमधून बाबासाहेबांनी त्यांना बाहेर काढलं. केवळ बाहेरच काढलं नाही, पण त्यांच्याजवळ असं एक अधिकार दिला की जर ते वापरू शकले तर ते प्राईम मिनिस्टरही बनू शकतात, ते प्रेसिडेंट ऑफ इंडियाही बनू शकतात, ते एक IPS पोलीस ऑफिसर किरण बेदी पण बनू शकते. आणि असे भरपूर उदाहरणं मिळते. आणि हेही सत्य आहे की चाहे या देशामध्ये कोणतंही सरकार येऊ, हिंदू कोड बिल सोबत छेडछाड होणार नाही, किंवा हिंदू कोड बिलनी जे अधिकार महिलांना दिले ते कोणतंही सरकार परत घेऊ शकत नाही. याला म्हणतात सशक्तीकरण. म्हणजे समाजाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपण असं म्हणू शकू की समाजाला सशक्तीकरण म्हणजे समाजाला बलवान बनवणे, मजबूत बनवणे आणि स्वतःच्या विकासाकरिता संधी निर्माण करून देणे. म्हणजे हिंदू कोड बिल सर्वांकरता लिहिलं बाबासाहेबांनी, ती एक संधी उपलब्ध करून दिली. आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही किती पुढे जाऊ शकता त्याला वापरून. तर एक प्राईम मिनिस्टर झाला, एक प्रेसिडेंट झाला, आणखी बरेच काही लोक महिला निर्माण झाल्या तसे. तर याला म्हणतात सशक्तीकरण. सामाजिक सशक्तीकरण म्हणजे समाजाला असे अधिकार देणे की जे तुमच्यापासून काढून घेता येणार नाही, ज्याच्यासोबत काही छेडछाड करता येणार नाही, आणि ती एक संधी तुमच्या पुढे उपलब्ध आहे की ते वापरून तुम्हाला किती विकास करायचा आहे ते तुमच्यावर आहे. आता जर काही महिला म्हणतील की आम्ही शिकतच नाही तर काय करतात? हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल काही म्हणणार नाही, नाही शिकायचं नको शिका, पण तुमच्याकरता तर मैदान ओपन करून दिला. तर हा एक भाग आहे त्याच्यामध्ये की सशक्तीकरण म्हणजे समाजाला बलवान बनवून स्वतःच्या विकासाकरता संधी उपलब्ध करून देणे. याचा अर्थ जर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांना जर ही संधी उपलब्ध करून दिली, महिलांना जर हे अधिकार मिळवून दिले, याचा अर्थ असा आहे की बाबासाहेब समाजाला सशक्त बनवण्याच्या मानसिकतेचे व्यक्ती होते. आज आरक्षणमुळे काय? आरक्षणमुळे सरकार किंवा ब्राह्मणवादी मानसिकता पाहिजे तेव्हा त्यांना वाटेल तेव्हा जे काही करायचं आहे ते करत राहतात. आजही आजच्या घटनेलाही सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये आरक्षणाच्या कितीतरी केसेस पडलेले आहेत, त्याचे निकाल लागत नाही. हे सगळं का? याच्यावरनं काय दिसते की आरक्षणासोबत खेळखंडोबा होता या देशामध्ये, आणि आपल्याला वाटते की आरक्षणाशिवाय दुसरे अधिकार आमच्याजवळ नाहीच आहे. तर आरक्षण आणि सशक्तीकरण याच्यामध्ये फरक तुम्हाला, आरक्षण आणि सशक्तीकरण याच्यामध्ये
फरक तुम्हाला समजायला पाहिजे. बाबासाहेबांच्या आंदोलनाची सुरुवात जर आपण पाहिली तर बाबासाहेब या समाजाला, वंचित समाजाला, मागासलेल्या समाजाला सशक्त करू इच्छित होते. आता एक सिंपल उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मला वाटतं मी मागच्या वर्गात सांगितले की बाबासाहेबांनी तुम्हाला म्हटलं की महाराजांना म्हटलं की हे मेलेले ढोरं ओढणं सोडून द्या. याचा अर्थ काय? ते मानसिकरित्या तुम्हाला सशक्त करायचा प्रयत्न करत आहेत बाबासाहेब इथे. बाबासाहेब इथे तुम्हाला मानसिकरित्या सशक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत की जोपर्यंत तुम्ही हे सोडणार नाही स्वतः, तोपर्यंत तुमचं डोकं चालू होणार नाही, आणि जोपर्यंत तुमची विचार करण्याची क्षमता चालू होणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या विकासाचे मार्ग शोधण्याच्या लायक बनणार नाही आणि तुम्ही सशक्त होऊ शकणार नाही. हे त्याच्या मागचा बाबासाहेबांचा उद्देश होता. त्याच्यामध्ये हा सशक्तीकरणाची सुरुवात तिथून होते. बाबासाहेबांनी 1952 मध्ये एका भाषणामध्ये सांगितलं की मी संपूर्ण जीवनामध्ये काय साध्य करू शकलो, आणि दुसऱ्या एका भाषणामध्ये बाबासाहेब सांगतात की मी काय साध्य करू शकलो नाही. जेव्हा मी या दोन बाबी वाचतो तर मला असं वाटतं की काय आज आमचे लीडर कधी म्हणतात की मी काय साध्य करू शकलो आणि काय साध्य करू शकलो नाही. म्हणजे आत्मपरीक्षण आणि सेवावलोकन कुठल्याही यशस्वी चळवळ करता गरजेचं ठरते. बाबासाहेब, मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही आता, पण 1952 मध्ये बाबासाहेब म्हणतात की मी आतापर्यंत काय मिळवू शकलो हे आहे, म्हणजे व्हॉल्युम्स मध्ये आहे हे सगळं. बाबासाहेब असं म्हणतात की मी समाजामध्ये जागृती निर्माण केली. कारण आधी समाजात जागृतीच नव्हती की ते कसे जगत आहेत, काय त्याचा फायदा आहे, काय उपयोग आहे, त्याच्याने काय नुकसान होणार हे डोकंच चालत नव्हतं. तर बाबासाहेबांनी जागृती निर्माण केली लोकांमध्ये. हे एक सशक्तीकरण आहे, हे रिझर्वेशन नाही आहे. दुसरं ते म्हणाले की अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची चेतना निर्माण केली. बाबासाहेब त्याच्यामध्ये म्हणतात की अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची चेतना त्यांच्यामध्ये निर्माण केली. याचा अर्थ काय? आधी ते लढतच नव्हते अन्यायाच्या विरुद्ध. जर गावामध्ये काही त्यांच्यासोबत उच्च-नीच होत असेल, कमी जास्त होत असेल, अन्याय अत्याचार होत असतील, नव्हते लढत ते. तर ही जी भावना निर्माण केली याला म्हणतात सशक्तीकरण. आणि ती भावना आजही दिसते आमच्या समाजामध्ये. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची भावना आजही दिसते. हे रिझर्वेशन नाहीये, हे आरक्षण नाहीये. याच्याने समाज मजबूत होतो. तिसरं ते म्हणाले की जे लोक अधिकारहीन होते त्यांना मी अधिकार मिळवून दिले. बाबासाहेब म्हणतात ज्या लोकांकडे अधिकारच नव्हता, कारण की इथल्या धर्मशास्त्रांनी काही जे काही मनुचे नियम असतील किंवा जे काही धार्मिक शास्त्राच्या नुसार ज्या काही बाबी असतील त्यानुसार इथल्या वंचित लोकांना, इथल्या मागासलेल्या लोकांना अधिकारच नव्हते. बाबासाहेबांनी ते मिळवून दिले ते अधिकार. हे सुद्धा एक सशक्तीकरण होतं, हे रिझर्वेशन होतं. आणि मग पुढे ते म्हणतात शिक्षणाचे द्वार बंद होते ते मी उघडे केले, ते मी खुले केले. म्हणजे बघा, त्यांच्या धार्मिक शास्त्रांनी ज्याला पवित्र मानल्या गेलेले शास्त्र होते त्या शास्त्रांनी जे म्हटलं होतं की मागासवर्गीयांनी किंवा अस्पृश्यांनी शिक्षण घेऊ नये, त्या देवाच्या वाणीला धक्का देऊन बाबासाहेबांनी तुमच्याकरता शिक्षण खुले केले आणि तुम्ही शिक्षण घेऊ लागले. हे सशक्तीकरण आहे. शिक्षणामध्ये रिझर्वेशन हे नंतर आलं, पण शिक्षणाचे द्वार त्यांनी आधीच उघडले. म्हणजे जसं औरंगाबादचं कॉलेज आणि मुंबईचं कॉलेज जे बाबासाहेबांनी सुरू केलं होतं त्यावेळेस रिझर्वेशनचा कायदा व्हायचाच होता. तर शिक्षणाचे द्वार तुमच्याकरता पूर्णपणे ओपन केले. आणि म्हणून याच्यामधनं असं दिसून येते
की हा सुरुवातीचा काळ जो आहे, जेव्हा बाबासाहेबांनी आपली चळवळ सुरू केली, तर बाबासाहेबांचा मुख्य भर सशक्तीकरणावर होतं, आरक्षणावर नव्हतं. आपल्याला हेही पाहावं लागेल की आरक्षणाचा मुद्दा कुठून कसा निर्माण झाला आणि कसा पुढे आला, हे आपण नंतर पाहू. तर सशक्तीकरण म्हणजे कायमस्वरूपी अधिकार मिळणे. कायमस्वरूपी, जसं हिंदू कोड बिलच्या माध्यमातून कायमस्वरूपी अधिकार मिळाले तुम्हाला, तर किंवा बाबासाहेबांनी शिक्षणाचे दार ओपन करून दिले तुम्हाला, तुम्हाला अधिकार नव्हते, अधिकार मिळवून दिले. हे कायमस्वरूपी अधिकार आहेत. याच्यानी समाज मजबूत बनतो, याला म्हणतात सशक्तीकरण. आणि म्हणून हे जे काही अधिकार मिळतात सशक्तीकरणाचे, त्याला म्हणतात इनएलिनिएबल राईट्स, अविभाज्य अधिकार. म्हणजे जसं माणूस जन्माला येत होतं, त्याला घर पाहिजे, औषध पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे, हे कमीत कमी ज्या गरजा असतात माणसाच्या जगायचं, तसंच काही अधिकार असतात की जे माणसाला पाहिजेच असतात, त्याच्याशिवाय माणूस समाजामध्ये राहू शकत, शांतीने राहू शकत नाही, सुखाने जगू शकणार नाही. तर हे अशा प्रकारचे अधिकार आहेत की तुम्हाला या समाजामध्ये सुखाने जगण्याकरता, बलशाली बनण्याकरता हे अधिकार तुम्हाला मिळतात आणि ते कायमस्वरूपी असतात. ते कायमस्वरूपी असतात म्हणूनच हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांना जे अधिकार मिळाले ते हिरावून घेता येत नाही. एक वेळ असा नक्कीच येईल की आरक्षण पूर्णपणे हिरावून घेतले जाईल. येईल, नक्की येईल. जेव्हा मी असं बोलतो तर लोक म्हणतात हे आरक्षणाच्या विरुद्ध आहे, पण त्याचे अंश मी दाखवतो, कुठून कशी सुरू झाली, कसं काय काय होत आहे हे सांगतो. तर हे सगळं जे होतं, तर एकीकडे अशी परिस्थिती दिसते की बाबासाहेब या समाजाला बलवान, बलशाली, सशक्त बनवायचा प्रयत्न करत होते. का? कारण की बाबासाहेबांना ही समस्या त्यांच्या फार जवळची वाटत होती. ते एक मानवतावादी होते, म्हणून बाबासाहेबांना वाटत होतं की हे सगळे अधिकार इथल्या अस्पृश्यांना किंवा वंचित लोकांना मिळालाच पाहिजे, आणि हे अशा प्रकारचे, अशा पद्धतीने मिळाला पाहिजे की हे कायमस्वरूपी असते, याला कुणीही बदलता कामा नये. ही मानसिकता सुरुवातीची बाबासाहेबांची मानसिकता इथून सुरू होती. याच्या विपरीत जाऊन गांधींनी काय केलं? आता इथे रेकॉर्डिंग होत आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही. नाही तर बरंच बोलू शकतो मी या विषयावर. गांधींनी काय केलं? गांधींनी इथल्या मागासवर्गीय समाजाला, इथल्या अस्पृश्य समाजाला सशक्त होण्यापासून ब्रेक लावला, रुकावट आणली. बरोबर आहे? कशी होतं म्हणून दिलं तुम्ही, आता सांगा कशी. आता जा गावाकडे, काय प्रॉब्लेम आहे, शेतीवाडी करा. तर आता जेव्हा आपण असं म्हणतो, कारण ते महात्मा होते ते लक्षात घ्या. महात्मा म्हणजे बाबासाहेब म्हणत होते की याला महात्मा आम्ही मानतच नाही. तर हे जे महात्मा गांधी होते ते याच्या विरुद्ध होते, सशक्तीकरणाच्या विरुद्ध होते. हे मी कुठल्या आधारावर म्हणतो? आता जेव्हा मी असं म्हणत असेल तर त्याचे पुरावे द्यावे लागतील, नाहीतर तुम्हाला माहित असतील तर नाही देत. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. माहित आहे ना, आपण पुढे जाऊ. अरे तर मग बोला ना. तर जेव्हा बाबासाहेबांचं आंदोलन जेव्हा सुरू झालं आणि बाबासाहेबांनी म्हटलं की महाराजांनी हे मेलेले डोळं ओढणं बंद करा, तेव्हा हळूहळू महार जातीचे लोक बाबासाहेबांना जुळू लागले
आणि कुठेतरी गांधीला दिसलं की हे जे अस्पृश्य आहे, जे मागासलेले लोक आहेत, ते बाबासाहेबांच्या मागे वळू लागले. गांधीला कुठेतरी असं वाटलं की कदाचित याच्याने माझी लिडरशिप होती आहे. त्यांनी काय केलं, हातात घेतला झाडू न गेला भंगाच्या वस्तीत आणि तिथे झाडू मारायला लागला. हरिजन नाव दिलं, देवाचे मुलं. पहा किती चांगलं. आणि आज काय बघतो आपण की गांधी जिथे जाऊन झाडू मारत होता ते लोक आजही झाडू मारतात रस्त्यावर. आणि ज्या लोकांना बाबासाहेबांनी म्हटलं मेलेले ढोरं ओढणं सोडून द्या, ते लोक आज मोठे मोठे ऑफिसर झाले, धनवान झाले. हा फरक आहे. गांधी याची मला थोडी भीती वाटत आहे, नाहीतर मी खुलो होऊन बोललो असतो. कधी हे नाही राहील तर मी गांधीवर भरपूर बोलेल. तर गांधी इथल्या मागासवर्गीय लोकांना तसंच ठेवू इच्छित होता आणि बाबासाहेब त्यांना बाहेर काढायचा विचार करत होते, सशक्त करण्याचा विचार करत होते. हा फरक आहे. दुसरं, गांधींनी नेहमी चातुर्वर्ण्याचं समर्थन केलं. ते जे 4 वर्ण होते त्याचं समर्थन केलं. म्हणजे समर्थन केलं म्हणजे काय की जे अस्पृश्य आहेत, जे मागासलेले आहेत, जे पीडित आहेत, तुम्ही तसेच राहा. कारण की चातुर्वर्ण कसं म्हणते, म्हणजे तुम्ही अपंग बनून जगा, तुम्ही अपंग म्हणून जगा. आणि बाबासाहेब म्हणतात तुम्हाला मी ऑलिम्पिक मध्ये धावायला पाठवेल. हा फरक आहे. हा सशक्तीकरणाचा फरक आहे. आणि बाबासाहेबांच्या हयातीत हा विरोध होत होता गांधीकडून. आणि एके जागी बाबासाहेब शेवटी जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचं जसं जसं बाबासाहेबांचा प्रभाव वाढत गेला तेव्हा एका जागी गांधी असं म्हणतात की बा आम्हा हिंदूंना थोडा वेळ द्या परिवर्तनाला, जेणेकरून तुमच्यावर अन्याय अत्याचार किंवा अस्पृश्यता आम्ही संपवू शकू. बाबासाहेब म्हणाले वेळ देऊन तुमच्यामध्ये फरक पडेल याची गॅरंटी कोण देते? आणि तुमच्यामध्ये फरक जर पडेल वेळ दिल्यानंतर तर याचा अर्थ तुम्ही हिंदू व्यवस्थेच्या विरुद्ध जात आहात. जे तुमच्या शास्त्रामध्ये लिहून आहे त्याला नकारत आहात आणि तुमचं शास्त्र ही परमिशन तुम्हाला देत नाही. बरोबर आहे? सुचिता बरोबर आहे काय? नेहा कुठे आहे? नेहा गायब आहे का? बरं. तर प्रश्न हा येतो की गांधींनी जे म्हटलं होतं की आम्हाला वेळ द्या, हृदय परिवर्तन होऊ द्या, आम्ही तुमच्यासोबत चांगले वागू वगैरे, काय हे शक्य आहे काय? कारण की हिंदू धर्म ती परमिशन देतच नाही की तुम्ही बदला, ही परमिशन देतच नाही. म्हणजे हिंदू धर्माचं जे शास्त्र आहे, कारण की ते वरच्या लोकांनी लिहिलं आहे, 3 लोकांनी, तर ते तुम्हाला परमिशन देतच नाही काही चेंज करायला. तसं बुद्धिझम परमिशन देते. तर हे अशा प्रकारे गांधीचा विरोध त्या काळात होत होता. तर आपण पुन्हा परत सशक्तीकरणावर येतो. तर सशक्तीकरणाची एक पूर्व अट आहे, एक प्री कंडिशन आहे. म्हणजे आपण भारतीय परिस्थितीच्या संदर्भात हा विचार करत आहोत. सशक्तीकरणाची एक पूर्व अट अशी आहे की तुम्ही ज्या परिस्थितीत जगत आहात, ज्या व्यवस्थेमध्ये जगत आहात, त्या व्यवस्थेतून आधी बाहेर निघा. समजलं? म्हणजे आधी आम्हाला सर्वांना हिंदू म्हणून गणल्या जात होतं. हिंदू व्यवस्थेमध्ये आमची ज्या प्रकारे अवहेलना होत होती किंवा आमच्यासोबत जो अमानवीय व्यवहार होत होता तो जर नष्ट करायचा आहे आणि तुम्हाला सशक्त बनायचा आहे तर पहिले त्या व्यवस्थेच्या बाहेर निघा. आणि बाबासाहेबांनी बुद्धिझम देऊन काय केलं? तुम्हाला त्या व्यवस्थेच्या बाहेर काढलं. म्हणजे इथे काय होत आहे हे बघा, एकीकडे बाबासाहेब सशक्तीकरणाचे प्रयत्न चालवत आहेत, दुसरीकडे गांधी विरोध करत आहे.
म्हणजे इथे दोन विचारधारेची लढाई चालू आहे, दोन विचारधारेचा झगडा चालू आहे. बाबासाहेबांची विचारधारा मानवतावाद, गांधीची विचारधारा वर्णवादी, चतुर्वर्ण. इथे दोन विचारधारेची लढाई चालू आहे. जेव्हा दोन विचारधारेची लढाई चालू असते तर तिथे पूर्व अट ही असते की दोघांची वेगळी वेगळी ओळख असायला पाहिजे, नाही तर एकाच व्यवस्थेत राहून तुम्ही जगू शकत नाही. हे जे समाजशास्त्र वगैरे वाचलं असेल ज्या लोकांनी त्यांना माहित आहे की विचारधारेच्या लढाईमध्ये म्हणजे भारतासोबत लढू शकत नाही, ते गृहयुद्ध होईल. पण भारत पाकिस्तान सोबत लढेल, भारत चायना सोबत लढेल. याचा अर्थ काय, भारत ही एक ओळख आहे आणि पाकिस्तान ही एक ओळख आहे, हे वेगळे अस्तित्व आहे. म्हणून जर या समाजाचं सशक्तीकरण जर व्हायचं असेल तर त्याची पूर्व अट ही आहे की तुम्ही ज्या व्यवस्थेत तुम्हाला अमानवीय व्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला अमानवीय ट्रीटमेंट मिळत आहे, तिथून तुम्ही आधी बाहेर व्हा. आणि हेच बाबासाहेबांनी 56 मध्ये केलं. पण हे जे बाबासाहेबांनी 56 मध्ये केलं, तुम्हाला त्या व्यवस्थेतून बाहेर केलं, याची सुरुवात 1919 पासून होते. अचानक नाही घडलं, याची सुरुवात 1919 पासून होते. आणि जगाच्या भारतामध्ये तरी हे सिद्ध झालेलं आहे की ज्यांचं अस्तित्व वेगळं आहे त्यांचा उत्थान झालेला आहे. जसं तुम्ही बघा, ख्रिश्चन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, सिख समाज आहे, किंवा आपले पारसी लोक आहेत, यांचं उत्थान झालेलं आहे. ते जरी त्यांच्या समाजापुरते मर्यादित असतील आणि त्या सशक्त आहेत, आज सशक्त आहेत. तर आता जसं बघा, पारसी लोक भारतामध्ये किती असेल जनसंख्या त्यांची? 60,000. तर याला आपण अल्पसंख्याक म्हणू काय, मायनॉरिटी म्हणू का याला? हो. आणि मुसलमानाला काय म्हणू मग, मुसलमानाच्या जनसंख्येला? मायनॉरिटी मध्ये पण प्रकार आहेत. आता तो विषय नाही, नाहीतर मी सांगितलं असतं डिटेल मध्ये. त्याच्यातही प्रकार आहेत वेगवेगळे. मायनॉरिटी म्हणजे जसं मुसलमान हे एक मायनॉरिटी आहे, म्हणजे तुम्ही कुठेही फिरत असाल तर एखादी माणूस दिसला तर तुम्ही म्हणू शकता हा मुसलमान. एक म्युनिसिपल मायनॉरिटी म्हणून आहे, जे संख्येने फार कमी आहे, जसं जैन लोक आहेत. आणि पारसी लोक जे आहेत ना, ते मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी आहे. मायक्रोस्कोप घेऊन पाहावं लागते कुठे आहे पारसी भाऊ. 2014च्या सेन्सस नुसार, जनगणनेनुसार भारतामध्ये केवळ 69,000 पारसी आहेत. केवळ 69,000 पारसी 2014च्या जनगणनेनुसार. आणि 69,000 असूनही त्यांनी भारताला किती मोठे मोठे विद्वान दिले. मोजा नावं सांगा माहित असतील तर. टाटा माहित आहे तुम्हाला? गोदरेज, मानेकशा पारसी आहे. फली नरीमन, होमी बाबा सेठना, रोनी स्क्रूवाला, पाटली बॉय, असे कित्येक तरी त्यांनी विद्वान दिले या देशाला, भारताला. पण कधीच सरकारपुढे हात पसरले नाही. ते सशक्त लोक आहेत. आमचा समाज कसा सशक्त झाला, ते का सशक्त झाले याचा अभ्यास करा आणि तसे सशक्त बना. हा महत्वाचा मुद्दा आहे. बाबासाहेब संपूर्ण जीवन हाच प्रयत्न करत राहिले की तुम्हाला सशक्त कसं करता येईल. हा बाबासाहेबांचा नेहमीचा प्रश्न होता. म्हणून बाबासाहेबांना हे माहित होतं की भारतीय परिस्थितीमध्ये हिंदू धर्मामध्ये राहून आमचा वंचित समाज, अस्पृश्य समाज, मागासवर्गीय समाज
सक्षम बनवू शकत नाही. हे बाबासाहेबाला 1919च्या आधीच पटून चुकलं होतं, कळून चुकलं होतं. तरी त्याचा परिणाम तुम्हाला 56 मध्ये दिसत असेल, पण त्याची सुरुवात 1919 ला लेखी स्वरूपात आम्हाला पाहायला मिळते. आता हे नवीनच वाटत असेल हे जे मी बोलत आहोत, आहे ना? आणि मी नवीनच बोलत आहे. पण मी सगळं जे बोलतो त्याचे पुरावे देतो. तर सशक्तीकरण म्हणजे काय? सशक्तीकरण म्हणजे समाजाला बलशाली, शक्तिशाली, स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभं राहण्याची संधी उपलब्ध करून देणे, याला म्हणतात सशक्तीकरण. ही व्याख्या लक्षात ठेवा. जेणेकरून तुमच्या स्वतःच्या क्षमतेचा विकास करण्याकरता तुम्हाला संधी उपलब्ध होईल. हे व्याख्या सशक्तीकरणाची आहे. ठीक आहे, समजलं? आणि हेच बाबासाहेबांनी संपूर्ण जीवन हे केलं. आणि आपण आपण हे पाहू शकतो की काय आरक्षणाने असं होऊ शकते काय? काय तुमचं काय मत आहे? आरक्षणाने समाज सशक्त होऊ शकते काय? एक परिवार होऊ शकते, पण त्या परिवाराला हे भान राहत नाही की मी समाजाने दिलेल्या आरक्षणामुळे मोठा झालो तर मला समाजाला काहीतरी परत देणे आहे, हे भान राहत नाही. म्हणून आरक्षणाने काय झालं जे आपण आज समाजात बघतो की काही परिवारांची प्रगती झाली, काही परिवारामध्ये लोक शिकले, भरपूर पैसा कमवला, विदेशात जाऊन बसले, पण कुणालाच हे माहिती नाही की त्यांच्या समाजाचे खेड्यागावामध्ये कशा परिस्थितीत जगत आहे आणि त्यांचं त्यांच्या प्रती काय घेणं देणं. हा भान आरक्षणाने निर्माण होत नाही. बाबासाहेब एके जागी म्हणतात की जसं आरक्षण घेऊन तुम्ही फार पुढे गेले. बाबासाहेब असं म्हणतात एका जागी की एखाद्या व्यक्तीची उंची कदाचित हिमालयापेक्षा हिमालय एवढी उंच असू शकते, त्याला काही अर्थ नाही. म्हणजे आज आमच्या समाजामध्ये आरक्षण घेऊन जे फार वरच्या लेवलवर जाऊन बसले, त्याचा समाजाला काय फायदा होत आहे? हा हा प्रश्न माझ्या पुढे आहे. तुम्ही त्याचं उत्तर द्या, मला उत्तर नाही माहिती. तर एखाद्या व्यक्तीची उंची हिमालया एवढी वाढली आहे समाजात. बरेचसे IAS ऑफिसर्स आहेत आज आमचे, पण काय करतात समाजासाठी? तर बाबासाहेब एका जागी म्हणतात की एखाद्या व्यक्तीची उंची हिमालयासारखी वाढेल, त्याला काही अर्थ नाही. पण समाजाची उंची जर 1 इंचानी जर वाढली ना, तर समाज परिवर्तन होऊ शकतो. 1 इंच फक्त. तर समाजाची उंची 1 इंचानी जर वाढली तर हा संपूर्ण समाजामध्ये फार मोठा क्रांतिकारी बदल दिसू शकतो. याचा अर्थ काय की जे काही बाबासाहेब करायची इच्छा आहे बाबासाहेबांची, ते समाजाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत बाबासाहेब. तर हे जे सशक्तीकरण आहे, हे जे बाबासाहेबांनी चालू केलं सुरुवातीपासून, तर याच्यामध्ये त्यांचा मुख्य उद्देश हा होता की एकटे बाबासाहेब हिमालय एवढे उंच बनून समाजाचं भलं नाही, म्हणून बाबासाहेबांनी संपूर्ण समाजाला वर उचलायचा प्रयत्न केला. अन्यथा बाबासाहेब एवढे उंच माणूस होते की एकटे राहून काही करू शकले असते, दरबार कमवू शकले असते, कदाचित प्राईम मिनिस्टरही झाले असते. तर आता आपण हे बघू की काही घटनेच्या आधारावर हे पाहायचा प्रयत्न करू. तर आपण हे पाहायचा प्रयत्न करू की बाबासाहेबांनी सशक्त करण्याचा कार्यक्रम कधी आणि केव्हा सुरू केला. लेखी स्वरूपात जे आमच्याकडे उपलब्ध आहे
त्याच्यावरनं असं दिसते की 1919ला बाबासाहेबांनी प्रयत्न केला होता. त्यावेळेस ते मुंबईच्या सिडनॅक कॉलेजमध्ये शिकवायचे आणि एक दिवस सहज असं वर्तमानपत्रामध्ये पाहिलं त्यांनी की भारतामध्ये एक साऊथ बरो कमिशन येत आहे. इंग्लंडवरून एक कमिशन येत आहे इथे आणि त्या कमिशनचा उद्देश हाच होता की त्यांनी 10 वर्ष आधी इथल्या मुसलमानांना अधिकार दिले होते, काही सवलती दिल्या होत्या. तर त्यांनी 10 वर्षात किती प्रगती केली हे याचा अभ्यास करून पुढे ते सवलती किंवा अधिकार चालू ठेवायचे की नाही याच्यावर त्यांना निर्णय घ्यायचा होता. तर बाबासाहेबांनी जेव्हा ते वर्तमानपत्रात वाचलं की साऊथ बरो कमिशन भारतात येत आहे, तर तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांना विनंती केली की मला तुम्हाला भेटायचं आहे, मला वेळ द्या. बाबासाहेबांना केवळ 5 मिनिटाचा वेळ त्या कमिशनने दिला. साऊथ बरो त्याचा चेअरमन होता, बाकी इतर सदस्य होते. बाबासाहेबांना केवळ 5 मिनिटाचा वेळ दिला आणि तसं आधीच कळवलं बाबासाहेबांना. तर बाबासाहेबांना वाटलं की 5 मिनिटात मला जे सांगायचं आहे ते तर पूर्ण होणार नाही आणि म्हणून त्यांनी लिखित स्वरूपात एक मेमोरंडम तयार केला. ते आजही आहे, अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. मला वाटतं व्हॉल्यूम 1 की व्हॉल्यूम 3 मध्ये असावं, साऊथ बरो कमिशनचा रिपोर्ट. तर बाबासाहेबांनी तिथे लिखित स्वरूपात त्यांना द्यायचं ठरवलं, कारण की त्यांना माहित होतं की मी जे यांना सांगू इच्छितो ते 5 मिनिटात सांगता येणार नाही, म्हणून त्यांनी लिखित स्वरूपात ते तयार करून दिलं. बाबासाहेब तिथे भेटायला गेले त्यांना. ते मेमोरंडम त्यांनी इंग्रजांना दिलं, तिथे साऊथ बरोला दिलं आणि बाबासाहेब परत निघाले. ते साऊथ बरो जो होता तो म्हणाला की तुम्हाला काय सांगायचं आहे हे तर सांगा. बाबासाहेब म्हणाले 5 मिनिटात सांगता येणार नाही, म्हणून मी लिहून आणलं, हे तुम्ही पाहून घ्या. तर त्यांनी साऊथ बरोनी जबरदस्ती बाबासाहेबांना बसून म्हटलं की नाही सांगा. जवळपास अर्धा तास बाबासाहेब सांगत होते आणि ते जागेहून कुणीच हललं नाही. तर याच्यामध्ये काय लिहिलं होतं, त्याच्यामध्ये तो फार मोठा एक लेख आहे साऊथ बरो कमिशनचा, जवळपास 20-25 पानाचा तो लेख आहे. मुख्य रूपाने बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये 2 गोष्टी मांडल्या होत्या. त्याचा जर सार काढायचा प्रयत्न केला तर बाबासाहेबांनी जे मांडलं होतं त्या लिखाणामध्ये ते हे आहे की पार्टिसिपेशन आणि शेअरिंग. पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग आणि शेअरिंग म्हणजे हिस्सेदारी. बाबासाहेब त्यांच्या पुढे हा मुद्दा मांडत होते की इथल्या भारतीय व्यवस्थेमध्ये आमचा जो समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे किंवा अस्पृश्य समाज आहे, त्याला या देशाच्या राज्यकर्त्यामध्ये किंवा या देशाच्या नोकऱ्यांमध्ये कुठेच आमचं अस्तित्व नाही आणि म्हणून आम्हाला आमचं सहभाग आणि हिस्सेदारी पाहिजे. पार्टिसिपेशन आणि शेअरिंग हे पाहिजे. हे रिझर्वेशन नाही आहे, हे लक्षात घ्या. पार्टिसिपेशन म्हणजे काय की जे सरकारचं स्ट्रक्चर आहे, सरकारचा जो ढाचा आहे, त्याच्यामध्ये आमचे लोक पाहिजे. याला म्हणतात पार्टिसिपेशन किंवा रिप्रेझेंटेशन किंवा प्रतिनिधित्व. त्याच्यामध्ये आमचा हिस्सा पाहिजे, हे बाबासाहेब त्या मेमोरंडमच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतात. आणि दुसरा हिस्सेदारी, की सरकारचे जेवढेही ऑफिसेस आहेत, जेवढेही कार्यालय आहेत, तिथे आमचे लोक पाहिजे, जेणेकरून या समाजासोबत जे काही उचनीच होत आहे त्यावर उपाय काढतील ते आमचेच लोक काढतील, इतर लोक काढू शकत नाही. आणि म्हणून मुख्य गोष्ट याच्यामध्ये बाबासाहेब सांगू इच्छितात, सांगायचा प्रयत्न करत होते की आम्हाला या देशाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये, मग ते सरकारची व्यवस्था असो किंवा नोकरी पाण्याची व्यवस्था असो, सरकारच्या व्यवस्थेमध्ये आमचा सहभाग असायला पाहिजे, याला पार्टिसिपेशन म्हणतो. प्रतिनिधित्व असायला पाहिजे, हा दुसरा शब्द आहे त्याच्याकरता. आणि नोकऱ्यांमध्ये आमचे लोक असायला पाहिजे, त्याला म्हणतात हिस्सेदारी. तर हे 2 गोष्टी मुळात बाबासाहेबांनी
तिथे साऊथ बरो कमिशनला सांगायचा प्रयत्न केला आणि हे जे साऊथ बरो कमिशनच्या समोर बाबासाहेब जे सांगायचा प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये त्या काळात 1919च्या काळात जे होतं त्या काळात बाबासाहेबाला असं वाटत होतं की जोपर्यंत आमचे राजनीतिक अधिकार आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आमचं भलं होणार नाही. राजनीतिक अधिकार मिळणं म्हणजे सत्तेत बसणं असं होत नाही. नाहीतर बरेच लोक सांगतात ते गुरुकिल्ली आहे वगैरे उघडतच नाहीये. तर बाबासाहेब हे म्हणतात की राजनीतिक अधिकार जर मिळाले तर आम्ही आमचं भलं करून घेऊ, आम्ही कुणाच्या दयामायावर जगणार नाही. आणि म्हणून त्यासाठी बाबासाहेब प्रयत्न करतात आणि म्हणून बाबासाहेब हे म्हणतात की या देशामध्ये हे गरजेचं आहे की एक लोकप्रिय सरकार निर्माण व्हायला पाहिजे आणि लोकप्रिय सरकार होण्याकरता आम्हाला राजनीतिक अधिकार मिळाला पाहिजे आणि त्या राजनीतिक अधिकारामध्ये ते अभिव्यक्तीची प्रतिनिधित्व म्हणजे आम्हाला बोलू द्यायला पाहिजे. आधी बोलू दिलं जात नव्हतं, मला बोलू दिलं जात नव्हतं. अभिव्यक्तीची प्रतिनिधित्व आणि व्यक्तीचे प्रतिनिधित्व म्हणजे ज्याला हिस्सेदारी म्हणू असं बाबासाहेबांनी त्या कमिशन पुढे मांडलं. तर त्याच्यामध्ये बाबासाहेब हे म्हणतात की त्यांना ठामपणे सांगतात साऊथ बरोला की सरकार बनवत असताना या देशाच्या कोणत्याही नागरिकाला तुम्ही सरकार बनवण्यापासून वंचित करू शकत नाही. हा एक फार मोठा सशक्तीकरणाचा मुद्दा आहे की कोणत्याही व्यक्तीला सरकार बनवण्यापासून तुम्ही वंचित करू शकत नाही. आणि आपण हे बघतो की हे याच्याकरता म्हणतो की आधी म्हणजे 1935च्या आधी आम्हाला वोट द्यायचा अधिकार नव्हता, अशी परिस्थिती होती. तर बाबासाहेब असे पुढे म्हणतात की अस्पृश्यांना नागरिक म्हणून सुद्धा मोजले जात नाही. त्या मेमोरंडम मध्ये जर वाचलं तर बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यांना तुम्ही नागरिक म्हणून पण मोजत नाही, हे फार चुकीचं आहे कोणत्याही देशाकरता. आणि नागरिक म्हणून मोजण्याकरता आमच्या समाजाला इंग्रजांनी काय काय द्यायला पाहिजे अधिकाराच्या रूपात, भीक नाही, अधिकाराच्या रूपात काय काय द्यायला पाहिजे हे त्या मेमोरंडम मध्ये बाबासाहेब सांगतात की त्याच्यामध्ये व्यक्तिगत स्वतंत्रता, व्यक्तिगत सुरक्षा, खासगी संपत्तीचा अधिकार. सुरुवातीला आमच्याजवळ खासगी संपत्ती पण नव्हती. कायद्यासमोर समानता, विवेक वापरण्याची स्वतंत्रता, अभिव्यक्तीची स्वतंत्रता, एकत्रित येण्याचा अधिकार. म्हणजे आम्हाला जर 1000 लोकांना बसून काही निर्णय घ्यायचा असेल तर एकत्रित व्हायचा आम्हाला अधिकार पाहिजे, तोही नव्हता आधी. सरकारमध्ये प्रतिनिधित्वाचा अधिकार आणि देशाच्या कार्यालयात पदावर काम करण्याचा अधिकार. तर हे जोपर्यंत तुम्ही देत नाही लोकांना तोपर्यंत कोणीही व्यक्ती नागरिक म्हणून गणल्या जाऊ शकत नाही. या स्पष्ट मताचे बाबासाहेब होते. आता हे जे 9 बाबी मी तुम्हाला सांगितलं ते आरक्षण नाही आहे, हे सशक्तीकरण आहे. जे तुम्ही नागरिक म्हणून गणल्या जात नव्हतं तुम्हाला नागरिक म्हणून गणण्याकरता बाबासाहेबांनी हे मत मांडलं तिथे, याला सशक्तीकरण म्हणतात. तर या सर्वांमध्ये महत्वाचं जे आहे ते प्रतिनिधित्वाचा अधिकार, जसं पार्टिसिपेशन मी म्हटलं, आणि दुसरा शेअरिंग ज्याला सहभाग म्हटलं. हे 2 जरी मिळाले तर आम्ही पुढे आमचं भलं करून घेऊ, बाबासाहेब या मताचे होते. आणि तेव्हा बाबासाहेबांना आणखी एक मत असं व्यक्त केलं की ज्यावेळेस आम्हाला प्रतिनिधित्वाचा अधिकार मिळेल, ज्यामध्ये सरकारमध्ये हिस्सेदारी मिळेल, तेव्हाच हा समाज एकजूट होईल. आणि भारतीय परिस्थितीमध्ये हे फार गरजेचं आहे की संपूर्ण समाज हा एकजूट व्हायला पाहिजे. जर संपूर्ण समाज एकजूट होत नसेल तर या देशात लोकशाही नांदू शकणार नाही. आता हे फार मोठं स्टेटमेंट केलं, याच्यावर स्वतंत्र अर्धा तास बोलावं लागेल तर समजेल, पण सध्या पुरतं एवढंच ऐकून घ्या की जोपर्यंत सर्वांमध्ये एकत्र राहण्याची भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत या देशात लोकशाही निर्माण होणार नाही. आणि लोकशाही जर निर्माण नाही होणार तर असमानता, अन्याय या सगळ्या गोष्टी इथे आल्या.
तर बाबासाहेब आणखी एका मताचे होते, कारण त्यावेळेस एक असा सजेशन आलं होतं, प्रस्ताव आला होता की ठीक आहे, तुमच्या समाजामध्ये शिकलेले लोक तर नाहीये, मग तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्याकरता आम्ही दुसऱ्या समाजातून जर लोक घेतले तर शक्य आहे काय असं? बाबासाहेबांनी कडाडून विरोध केला. जरी माझ्या समाजात अशिक्षित लोक असतील चालेल, कारण की 1919 गोष्ट बरोबर आहे, पण जर आमचं प्रतिनिधित्व जर कोणी करत असेल सरकारमध्ये तर आमचाच माणूस राहील, जेणेकरून तो आमच्या समाजाकरता विचार करेल. हे एक सशक्तीकरण आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना शेवटी बाबासाहेब हे म्हणतात की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, पण राखीव मतदारसंघ नाही. याचा अर्थ काय? स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे तुम्हाला सशक्त करण्याची गोष्ट आहे, आणि राखीव मतदारसंघ म्हणजे आज 135 लोक संसदेत बसले आहेत जे राखीव मतदारसंघातून निवडून आले. काय भलं होत आहे तुमचं? बाबासाहेब आरक्षण, आता मी पुढे जात नाही या मुद्द्यावर, तर बाबासाहेब हे म्हणत होते की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ असायला पाहिजे, पण तो असा असायला पाहिजे की जिथे कमी योग्यतेवाला मतदारसंघ असायला पाहिजे. कमी योग्यतेवाला, हे लक्षात घ्या. कमी योग्यतेवाला म्हणजे कसं की कोण मतदार असेल याची योग्यता आधी ठरवल्या गेली होती, आणि त्या योग्यतेमध्ये आम्ही लोक बसत नव्हतो. म्हणजे जो प्रॉपर्टी टॅक्स 5 रुपये भरत असेल त्याला मतदानाचा अधिकार. आमच्या लोकांजवळ प्रॉपर्टीज नव्हती, तो कुठून टॅक्स भरणार? 5 रुपये नव्हते खिशात त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस आम्हाला मतदानाचा अधिकारच नव्हता. 35च्या आधी, 1935च्या आधी बाबासाहेब हे म्हणाले की सर्वांना मतदानाचा अधिकार द्या. हे जे योग्यतेचे जे तुम्ही अटी लावून ठेवल्या ते बंद करा. त्यांना नागरिक म्हणून आधी तुम्ही मान्यता द्या आणि मतदानाचा अधिकार द्या. म्हणजे असं जर ते जे योग्यता होती आधीची ते जर काढून टाकली तर आमचे जे लोक मतापासून, मत देण्यापासून वंचित होते, ते जास्तीत जास्त लोक मतदार यादीमध्ये येतील आणि ते मत देऊ शकतील. आणि ते मत देऊ लागले तर ब्राह्मणांचं वर्चस्व कमी होईल. तर हे 1935 ला जेव्हा लागू झालं तर बघा काय झालं. त्यावेळेस जवळपास भारतामध्ये 545 राज्य होते आणि त्यांचे छोटे छोटे इलाके होते. तर 1935 मध्ये हा जेव्हा कायदा लागू झाला तर राजाचा प्रतिनिधी जेव्हा इलेक्शन मध्ये 36-37च्या इलेक्शन मध्ये उभे झाले होते राजाचे प्रतिनिधी, तर राजाचे लोक अस्पृश्यांच्या घरी येऊन हात जोडून विनंती करू लागले की आम्हाला मत द्या. किती मोठं सशक्तीकरण आहे हे! सशक्तीकरण ज्यांना कधी विचारत नव्हते तुम्ही, त्यांच्या दारावर येऊन तुम्ही म्हणता की आम्हाला मत द्या, हे सशक्तीकरण. जसं उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री दलिताच्या घरी जाऊन जेवतो, हे सशक्तीकरण नाहीये. त्या मुख्यमंत्र्याला म्हणायचं भाऊ आता जेवण सोड, गटारामध्ये जसं भंगी उतरतात तसे उतर. उतरेल का तो? तर ही जे बाब आहे की याच्यानी बाबासाहेब ब्राह्मणांचं वर्चस्व, किंवा वर्चस्व म्हणण्यापेक्षा ब्राह्मणांचं जे नियंत्रण होतं अस्पृश्यांवर ते कंट्रोल मध्ये येईल आणि अस्पृश्यांना किंवा मागासवर्गीयांना विकास करण्याकरता संधी उपलब्ध होईल. तर अशा प्रकारे हे 1919 ला जे साऊथ बरो कमिशन आलं होतं, 8 मिनिटं बाकी आहेत.
म्हणून मी म्हटलं होतं की मला 2 लेक्चर मिळून हे विषय संपवावा लागेल. अर्थात नाही झाला. तर बाबासाहेब याच्यावरून आपल्याला एक कसं दिसतं, जे साऊथ बरो कमिशन पुढे बाबासाहेब बोलत होते त्याच्यावरनं असं दिसतं आपल्याला की बाबासाहेब अस्पृश्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू इच्छित होते. का? कारण की ते साऊथ बरो कमिशन पुढे म्हणाले होते की जरी आज आम्हाला हिंदू म्हणून गणल्या जात आहे पण आम्हाला हिंदू सारखी वागणूक मिळत नाही, म्हणून आमचं स्वतंत्र अस्तित्व असावं हे बाबासाहेब तिथे साऊथ बरो कमिशन पुढे म्हणतात. याला म्हणतात सशक्तीकरण. अस्पृश्यांना ते राजनीतिक अधिकार मिळवायचा प्रयत्न करत आहेत, जसं वोटिंगचा अधिकार झाला हे सगळं. आणि हे सगळं करीत असताना प्रतिनिधित्व, सहभाग, हिस्सेदारी याच्यावर बाबासाहेब जास्त भर देत आहे. तर हे सगळं सायमन कमिशनच्या वेळेस सॉरी साऊथ बरोच्या वेळेस झालं. तर इथून असं दिसतं की बाबासाहेब इथे कुठे आरक्षणाबद्दल बोललेच नाही, सशक्तीकरणाबद्दल बोलत आहे. आणि मग पुढे सायमन कमिशन वगैरे येतो. सायमन कमिशन बद्दल मी सांगणार नाही कारण की वेळ जास्त होईल. तर 1919 पासनं बाबासाहेबांनी जे शेवटी संविधान लिहिताना जे आपल्याला एक फार मोठा राजनीतिक अधिकार दिला, एक व्यक्ती एक वोट एक किंमत, वन मॅन वन व्हॅल्यू, वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, हा जो अधिकार दिला तो 1919 पासनं बाबासाहेबांनी सुरुवात केलं होतं. साऊथ बरो कमिशन पुढे ते हे म्हणत होते की आम्हाला हे पाहिजे, एक व्यक्ती एक वोट. कारण की त्याआधी जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याआधी आम्हाला वोट द्यायचा अधिकारच नव्हता. कारण की जसं मी सांगितलं की जो 5 रुपये प्रॉपर्टी टॅक्स भरू शकत असेल त्याला अधिकार. आमच्याजवळ प्रॉपर्टीज नव्हतं तर प्रश्नच नाही. जो 15 रुपये शेतीचा टॅक्स भरत असेल त्याला अधिकार. आज जर म्हटलं 15 रुपये भरा तर आपण 150 भरून टाकू, नाही का? नंतर जो 150 रुपये इन्कम टॅक्स भरत होता त्यावेळेस त्याला मतदानाचा अधिकार. ज्या श्रीमंत घरच्या महिला होत्या त्यांनाच मतदानाचा अधिकार, सगळ्या महिलांना नाही. नंतर ज्या विधवा होत्या मिलिटरी मॅनच्या, जे सैन्यामध्ये काम करत होते आणि विधवा झाल्या त्यांना मतदानाचा अधिकार, किंवा त्यांच्या आईला, असे ते अधिकार होते. आणि अशा प्रकारे आपण हे बघतो की शेवटी संविधान लिहिताना जे वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, एक व्यक्ती एक वोट एक सिद्धांत, हा जो सिद्धांत बाबासाहेबांनी राजनीतिक अधिकाराच्या माध्यमातून संविधानामध्ये लिहिला, याची सुरुवात 1919 ला झाली. याच्याने सशक्त समाज होतो हे बाबासाहेबाला पटलं होतं. आणि याच कन्सेप्टला संविधान लिहित असताना सरदार पटेलनी कडाडून विरोध केला होता. हे आपण शेवटच्या लेक्चरमध्ये बघू. शेवटचे लेक्चर जे संविधानावर आहे त्याच्यावर आपण बघू. तर हे जे महिलांकरता आणि मागासवर्गीयांकरता जे बाबासाहेबांनी राजनीतिक अधिकार किंवा वोट मागण्याचा जो अधिकार मिळवून दिला, ते सुद्धा एक रक्तविरहित क्रांती होती. हे लक्षात घेणं जरुरी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आज जर आपण विचार केला तर आपण असं नक्की म्हणतो की बाबासाहेबाला रक्तविरहित म्हणजे रक्त न सांडवता, बरोबर आहे ना? रक्तविरहित म्हणजे रक्त न सांडवता, माझी मराठी कच्ची आहे. तर रक्त न सांडवता क्रांती करायची होती, हे 1919 पासून आपल्याला दिसून येतं. आणि बुद्धाची क्रांती जी घडवली त्यांनी धर्मांतर करून, हेही रक्त न सांडवता त्यांनी केली. तर हे जे आहे हे याच्यानंतर जे सायमन कमिशन आलं आणि सायमन कमिशनच्या नंतर सायमन कमिशनच्या पुढे सुद्धा बाबासाहेबांनी हेच मत मांडलं की आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे, आम्ही वेगळं आमचं स्वतःचं पाहून घेऊ, हे मत मांडलं त्यांनी. सायमन कमिशनचं आउटपुट हे निघालं
की ज्या उद्देशाने सायमन इथे आले होते ते पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवली 1930 मध्ये लंडनला राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवली. बाबासाहेब सुद्धा गेले. तिथेही बाबासाहेब हेच मुद्दे रेटून करतात आणि तिथेही गांधी या सगळ्या मुद्द्यांना विरोध करतात. ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. एक लेक्चर वाढलं याचा अर्थ. ठीक आहे, पुढच्या लेक्चर मध्ये बघू, कारण की वेळ संपलेला आहे. तुम्ही नवीन विषय शांतपणे ऐकून घेतला. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. जय हिंद.